पाचोरा नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले आणि पुढच्या सभेला रवाना झालेले या तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील, या ठिकाणी उपस्थित नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीताताई पाटील, या विभागाचे उमेदवार महाजन सुनंदताई मधुकर, प्रियंकाताई वाल्मिक पाटील, पाटील संदीपजी रामदास, हटकर पालतीताई बापू, केसवाणी राम ज्ञानचंदजी, वाघ प्रदीप भगवान, पाटील सुरेखा अशोक, छेडे सतीश पुंडलिकजी. कारण मी आल्यानंतर मला काही नावं माहित नाही म्हणून सगळे समजून घ्याल. सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, लाडके मित्र आणि चोरून ऐकणारे माझे भाऊ. आता निरोप तर देतील ना ते वाघांना. कितला लोक होतात, काय करतात. खरं म्हणायला गेलं तर मी बऱ्याच सभा करतोय. म्हणजे मी आज पहिल्या वेळेस माझ्या मतदारसंघामध्ये पहिल्या वेळेस गेलो. आज एकच तासाची रॅली घेतली आणि सभा करून इकडे आलो. उद्या दुसऱ्या वेळेस फक्त धरणगावमध्ये मी एक दिवस गेलो आणि आज नशिराबादमध्ये फक्त 2 तास माझ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला मी गेलोय. राम भरोसे हिंदू वाटेल आपली चालली आहे, पण महाराष्ट्रभर आपल्या आशीर्वादाने फिरतोय. आणि मला खात्री आहे की जिथं लाडक्या बहिणीचा आशीर्वाद असतो तिथं विजय 100% पक्का असतो. मी निवडून आलो किंवा आप्पा निवडून आले फक्त लाडक्या बहिणीमुळं. माणसांनी मतं दिले पण रुबाब वाढला बायांचा. पहिले तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागायचे, आता ते तुमच्याकडे पैसे मागता. ही परिस्थिती करून टाकली आहे तुम्ही. ही गर्दी पाहून मला नाही, म्हणजे किशोरप्पा काय एवढ्या सभा घेता मला कळत नाही. काय त्याच्या मनामध्ये शंका आहे मला वाटत नाही. चारही मुंड्या चीत करून भगवा झेंडा या नगरपालिकेवर फडकणार म्हणजे फडकणार आहे. हवाओं को निगोलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. हवाओं को निगोलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगोलना चाहते हैं. आम्ही माणसं जोडली, आम्ही प्रेमानं लोकांना जिंकली. नाहीतर 3-3 वेळेस किशोरप्पा या मतदारसंघात आमदार झाला नसता. मी 5 वेळेस आमदार झालो. आदमी टूट जाता है घर बनाने में, तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में. कुछ लगता नहीं दुश्मनी बढ़ाने में, उम्र बीत जाती है दोस्ती निभाने में. आणि आम्ही तेच काम केले. त्या कामांच्या भरोश्यावर मी पाचोऱ्यामध्ये काय प्रत्येक निवडणुकीमध्ये येतो. मागच्या वेळेस सुनील गोहिल उभे होते, संजय गोहिल. ते संजय गोहिल त्यांचं कुंभ, गोहिलचं कुंभ आणि गुलाबचं कुंभ. त्यामुळे मागच्या वेळेस मी त्यांना बोललो होतो तू 100% निवडून येणार सुनील. आणि ते निवडून आले. निवडून आल्यानंतर किशोरप्पांच्या आमदारकीची साथ, नगरपालिका त्यांच्या हातात. त्यामुळे आपण शहराचा विकास करू शकलो. आणि शिंदे साहेबांकडे नगर विकास मंत्री. जसं शरीर एका विचाराचं असलं पाहिजे तसं राज्य चालवणं सुद्धा एका विचाराचं असलं पाहिजे. नगर विकास मंत्री शिवसेनेचे, पालकमंत्री शिवसेनेचे, आमदार शिवसेनेचे आणि नगराध्यक्ष जर शिवसेनेचे झाल्या तर हे शरीर एका विचाराचं झालं तर ते सरळ चालेल. नाही तर मुंडकं वेगळं, हातपाय वेगळे, कंबर वेगळे, तर मग ब्रेक डान्सच होईल, विकासच होणार नाही. म्हणून मी आपल्याला प्रार्थना करायला आलोय की आमची सुनबाई उभी आहे आणि सासरा मत मागायला. त्यामुळे मला खात्री आहे की न बोलणारी, कमी बोलणारी आमची सुनबाई आहे. पण किशोरप्पा सगळं सांभाळून घेतील. ही मंडळी सगळं सांभाळून घेईल. त्यांनी केलेली विकासाची कामं आणि या विकासाच्या कामावरच आम्ही मतं मागतोय. समोरचे कोणत्या पक्षात होते, ते कसे एक झाले, मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. आणि बोलून बी काय फायदा आहे. त्यांच्या डोक्यात काहीच नाही आहे. वफा खुलूस बुजुर्गों की शान बेचेंगे,
अदालत में ये लोग झूठे बयान बेचेंगे, अवश्य में थोड़ा इजाफा होगा तो जमीन भी खरीदेंगे और आसमान भी बेचेंगे. असे हे लोक काय, यांचं काय ठिकाणं नाही, यांचं काय ठिकाणं नाही. आणि तुम्ही एवढ्या बहिणी असल्यावर विषय देत नाही. मी निवडणूक लढलो तेव्हा लोक सांगायचे की तू 25,000 नेशील, 20,000 नेतील, पण बहिणींनी असे पटणं दाबले, असे पटणं दाबले, असे पटणं दाबले. खाल्लं त्यांचं मटण आणि दाबलं आमचं मटण. ऐसा निवडून दिला 60,000 मतांनी, कोणी 50,000 मतांनी, कोणी 40,000 मतांनी. 71% महिलांनी मतं दिली, पुरुषांनी पण दिली. पण महिलांनी सगळ्यात जास्त मतं दिली कारण त्यांच्या लक्षात होतं की भाऊबीजेला भाऊ 500 टाकतो, रक्षाबंधनला 500 टाकतो, पण दाढीवाला एकनाथ शिंदे दर महिन्याला 1500 टाकतो. हे त्यांच्या लक्षात होतं. त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवलं, पहिले पण तुमच्याकडे बँक होती, पण तुम्ही आमच्याच खिशातून पैसे चोरायचे. तुरीच्या डब्यात ठेवायच्या, पापडाच्या डब्यात ठेवायच्या आणि भाऊकडे गेले का तेच पैसे घेऊन जायच्या. तिथे साडी घ्यायच्या, नवऱ्याला सांगायच्या की माझ्या भावानं घेतली. ही स्टाईल आहे बाईची, माझी बाई पण तीच करते म्हणून मी बोलतो. ही स्टाईल आहे बायांची. पण बहीण ही प्रेम करते भावावर. जो आयुष्यात ज्याला बहीण आहे तो सगळ्यात श्रीमंत भाऊ आहे, तो सगळ्यात श्रीमंत भाऊ आहे. ती मजुरीला जात असेल, ती रोजंदारीला जात असेल, तिच्याकडे तेल नसेल, चटणी नसेल, पण भाऊ आला तर ती उसनवारी आणेल, पण त्याला खाऊ घालेल. भावाची लाज राखणारी बहीण असते. आई मेली तरी आईची जबाबदारी बहीणच घेते. घरामधलं कोणी जबाबदार माणूस गेला आणि बहीण मोठी असली तर ती सांभाळते. माझी आई 6 महिन्याचा असताना वारली. माझ्या मोठ्या बहिणीने मला खांद्यावर खेळवलं. मी 6 महिन्याचा होतो, त्यामुळे मला कळते आई कशी आहे. पण माझा आईचा फोटो पण नाही. आणि मी आता 58 वर्षाचा आहे. त्यावेळेस 58 वर्षापूर्वी कुठे फोटो फाटो असायची. कोणीतरी सांगतं तुझी आई अशी होती, तुझी आई तशी होती. पिक्चर सारखं मी पण कल्पना करतो माझी आई अशी असेल का. पण आईची भूमिका माझ्या बहिणीने निभावली. तर प्रत्येकाला बहीण असली पाहिजे. आणि एकनाथ शिंदेला तर लाखो बहिणी आहे, त्यामुळे कोणी त्याचं बा बाका करू शकत नाही. तरी बहिणींनो, आम्ही धनुष्यबाण घेऊन आलो आहे. तान के तान कितना तान तो हमारा है धनुष्यबाण. की तुम्ही किती बी करा हल्ला, मजबूत आहे किशोरप्पाचा किल्ला. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही, त्याला तोडू शकत नाही. कारण की तिथं लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे. आणि मला खात्री आहे शेवटपर्यंत कृष्णापुरीमध्ये ही माझी 5वी सभा असेल. प्रत्येक निवडणुकीला येतो मी कृष्णापुरीमध्ये. कृष्णापुरी म्हणजे आय लव्ह यू, माझं प्रेम करणारं ठिकाण. कृष्ण नाव आहे या पुरीचं. कृष्णपुरी म्हणजे देवाचा देव आहे तो. सगळ्या गोपिकेंना गवळींना घेऊन जाणारा कृष्ण होता आपला. तर हे काय लागले, हे 3-13 कृष्णपुरीवाले अरे बजा देंगे उनका बाजा बजा देंगे, बासरी वाजवून टाकतील त्यांची. त्यामुळे मला खात्री आहे की आपण सगळेजण विचार पक्का केलेला आहे. आता इथून भडगावने आणखी अप्पाल बोलवलाय. इतक्या महिला पाहिल्यानंतर मलाही आनंद वाटला. एवढ्या महिला, आई शपथ, एवढ्या महिला मी कोणत्याच सभेत माझ्या पाहिल्या नाही, कधीच पाहिल्या नाही एवढ्या सभा. फक्त एक विनंती करायची आपल्याला, तुम्ही मतदान तर करणारच आहे धनुष्यबाणावर, पण मतदान करत असताना थोडासा विचार करायचा. काही लोकांच्या मनात थोडी किलबिल जरी असेल, पहिलं पाचोरा आणि आताचं पाचोरा डोळ्याच्या समोर ठेवा. आणि तुमचं मन सांगत असेल, बघा सगळं खोटं बोलतो. तुम्ही नवऱ्याशी खोटं बोलाल, मी बायकोशी खोटं बोलेल, हा बहिणीशी खोटं बोलेल, किशोरप्पा त्याच्या बायकोशी खोटं बोलेल. पण रात्री खाटीवर झोपा, पलंगावर झोपा आणि आकाशाकडे बघून आपल्या मनाशी बोला. मन आपल्याशी कधीच खोटं बोलत नाही. तुमच्या मनाला विचारा की खरंच किशोरप्पांनी विकास केला आहे का. तर तुमचं सत्य मन सांगेल की होय, आमच्या किशोरप्पाने काम केलं आहे. आणि जर मन तुम्हाला साथ देत आहे तर त्या साथीच्या आशीर्वादावर धनुष्यबाण जिथं दिसेल तिथे आपल्याला बटन दाबायचं आहे. एवढी गर्दी पाहून मला शंका नाही, मी तुमचे आभार मानायला जरूर येईल. ज्या दिवशी आपला विजय होईल
15 दिवसात तिथं आपण आभार सभा लावूया आणि सगळ्या बहिणींचं दर्शन घेण्याकरता मी इथं येईल की या माझ्या सगळ्या बहिणी एवढ्या संख्येत उपस्थित राहिल्यात. थंडीचे दिवस आज घरच्यांना स्वयंपाक केला त्याने मला माहित नाही, पण एवढ्या भयानक आहे लास्ट पर्यंत. माणसांना वाटलं पाहिजे काही बघा किती आल्या बाया, जरा विचार करा. आणि तुम्हाला मतदान करायचंच आहे, तुम्हाला सगळ्यांना मतदान करायचंच आहे. याचं कारण आमच्या या लाडक्या बहिणी 100% सहकार्य करतील. पुरुष मंडळी, कृष्णापुरी हा शिवसेनेचा कायमस्वरूपी बालेकिल्ला राहिला आहे. इथं कधीच शिवसेनेची सीट हारलेली नाही, असा मजबूत आमचा हा बालेकिल्ला आहे. तर आपण धनुष्यबाणावर जास्तीत जास्त मतांनी आमच्या उमेदवारांना विजयी करावं आणि त्यांना विजयी करून आपल्या पाचोऱ्याची सेवा करण्याची संधी द्यावी ही आपल्याला हात जोडून विनंती करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आई जगदंबा उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव, समोर वाल्यांचा सत्यानाश हो. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब.